वेलकम टू द टॅरो द गेटवे. मी स्मिता सावंत तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आता आपण पाहणार आहे की सप्टेंबर महिन्यात 12 राशींचे टॅरो कार्ड्स तुम्हाला काय सांगतायत, तुम्हाला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे आज आपण पाहूया. तर प्रथम बघूया आपण मेष राशी. मेष राशीसाठी काय टॅरो कार्ड सांगताय. सो पहिलं कार्ड आपण बघूया. द हायरोफंट हे पहिलं कार्ड आलेलं आहे. दुसरं कार्ड आलं आहे द मॅजिशियन आलेलं आहे. आणि तिसरं कार्ड तुमच्यासाठी आलं आहे ते द व्हील ऑफ फॉर्च्यून आलं आहे. बघा, जी महिन्याची तुमची सुरुवात होणार आहे ती अशी असणार आहे की तुमच्याकडे कोणीतरी तुमचे जे वाईज पर्सन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो जे गव्हर्नमेंटमध्ये जॉब करणार असेल तर तुमचे अधिकारी जे कोणी असतील ते तुम्हाला मदत करतील. तुम्ही जॉब करत असाल तर तुमचा बॉस, तुमचे कलिग जे असतील वयाने मोठे, त्यांच्याकडून तुम्हाला काही ना काही एक ॲडवाईज मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला जर स्पिरिच्युअल पाथवरती जायचं असेल तर तुमच्या गुरूंचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. ही तुमची महिन्याची सुरुवात आहे. दुसरं जे कार्ड आहे ते मेष राशीसाठी जो मिडल मंथ आहे जो सप्टेंबरचा, त्याच्यामध्ये तुम्हाला मार्केटिंगमध्ये जास्त तुम्ही आपला प्रयत्न केला पाहिजे. जे मार्केटिंगमध्ये जॉब करणारे आहेत त्याचबरोबर तुमच्या मनातल्या इच्छा, तुम्ही कम्युनिकेशन पॉवर जास्त वाढवा. जर तुमच्याकडे कम्युनिकेशन असेल, तुमच्याकडे स्वतःची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही ह्या महिन्यात जे पाहिजे ते सगळं काही अचीव करू शकता. नंतरचं जे शेवटचं कार्ड आहे ते ह्या महिन्यातला जो तुमचा एंड ऑफ मंथ आहे तो खूपच चांगला आहे. द व्हील ऑफ फॉर्च्यून कार्ड आलं आहे. बघा, व्हील ऑफ फॉर्च्यून हे ज्युपिटरला सिग्निफाय करतं. तर ह्या एंडमध्ये तुम्ही कुठेतरी प्रवास करेल, जॉब रिलेटेड प्रवास कराल किंवा जी पण तुमची रखडलेली कामं असतील ती होतील. ज्यांचं लग्न ठरत नाही आहे त्यांची लग्न ठरतील किंवा आपण ज्याला म्हणतो की प्रमोशन मिळण्याची पण शक्यता आहे. तर हा मेष राशीसाठी जो सप्टेंबर महिना आहे तो अतिशय उत्तम आहे. आता आपण पाहूया वृषभ राशीचा सप्टेंबर महिना कसा असणार आहे. वृषभ राशीसाठी जे पहिलं कार्ड आले द डेव्हिल कार्ड आलेलं आहे. दुसरं जे कार्ड आलेलं आहे द एम्परर आलेलं आहे. आणि तिसरं जे कार्ड आलेलं आहे ते आहे कप्स कार्ड. बघा, द डेव्हिल कार्ड आलं आहे. मी असं म्हणेल की वृषभ राशी ही शुक्राची त्याचा स्वामी आहे. जरा ह्या वेळेला कुठल्याही गोष्टी तुम्ही कराल तर त्याच्यामध्ये थोडीशी ग्रीडीनेस तुमचा असतो तो कमी ठेवा. मी जास्तीत जास्त इथे असं सांगेल, काही लोकांना काही वाईट सवयांच्या आहारी जाऊ शकतात. तशी तुमची एखादी कंपनी असू शकते, तुमच्या फ्रेंड सर्कल जे वाईट असतील त्यांच्यापासून तुम्ही थोडंसं अंतर ठेवा. हे अतिशय महत्त्वाचं आहे वृषभ राशीसाठी. दुसऱ्या काही गोष्टी आहेत की कसल्यात ना कशातल्या गोष्टीमध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. सो यू वॉन्ट टू टेक केअर फॉर द वृषभ राशी. दुसरं जे कार्ड तुम्हाला आलं आहे ते आहे द एम्परर. बघा, द एम्परर हे कार्ड आहे हे सिग्निफाय करतं मार्सला, ॲरिसला करतं. तर ह्याच्यामध्ये असं आहे की तुमच्याकडे एक ॲग्रेशन आहे, एक पॉवर आहे, तुमच्यामध्ये एक मॅच्युरिटी पण आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने जर तुमच्या पूर्वीच्या स्ट्रगल जे काही होते त्या स्ट्रगलला तुम्ही ओव्हरकम करून आता तुम्ही बऱ्याच गोष्टी, काही गोष्टींना अचीव केलेलं आहे, पण त्या अचीव केलेल्या गोष्टींना तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला थोडंसं डिसिप्लिनने पण वागावं लागेल. तिसरं जे कार्ड आलेलं आहे ते 4 ऑफ कप्स आलेलं आहे. बघा, जे 4 ऑफ कप्स हे कार्ड आहे हे सिग्निफाय करतं स्टॅबिलिटीला, सिक्युरिटीला. हे ते कार्ड आहे हे कप्स आहे. तर कुठे ना कुठे तुमचे जे इमोशनली तुम्ही कुठेतरी इन्सिक्युअर फील करतायत, इन्स्टेबिलिटी आहे. तर इन्स्टेबिलिटी आणि इन्सिक्युरिटी जर तुमच्या जॉबमध्ये असेल, तुमच्या इमोशनमध्ये असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला राहायची गरज नाही आहे. कारण इकडे एक जो कप दिसतोय बघा, तो तुम्हाला काय म्हणतात, तुमची जी डेस्टिनी आहे, तुमचं जे होली ग्रेल म्हणतो त्याचा कप तुम्हाला ऑफर करतोय देव आहे तो. तर त्याच्याकडे न बघता तुमच्याकडे जे नाही आहे त्याच्याकडे तुम्ही बघून दुःखी होऊ नका. जे काही आहे आणि जे काही तुम्हाला मिळणार आहे त्याच्याकडे तुम्ही बघा. तुम्हाला नक्कीच चांगली संधी मिळणार आहे, हे विसरून जाऊ नका. आता आपण पाहूया मिथुन राशी. मिथुन राशीसाठी टॅरो कार्ड्सचा हा सप्टेंबर महिना कसा असेल. तर मिथुनसाठी पहिलं जे कार्ड आलं आहे द स्वॉर्ड्स, 4 ऑफ स्वॉर्ड्स आलेलं आहे. दुसरं कार्ड आलेलं आहे 3 ऑफ स्वॉर्ड्स आलेलं आहे. आणि तिसरं जे कार्ड आलं आहे द किंग ऑफ पेंटाकल्स आलेलं आहे.
बघा 4 ऑफ स्वॉर्ड जे कार्ड आहे हे तुम्हाला असं दाखवते खूप तुम्हाला टेन्शन आहेत आणि कुठेतरी चुकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही विचार करताय, जिद्दीपणा म्हणतो त्याला, म्हणतो आपण हायबरनेशन. नको त्या गोष्टीमध्ये जिद्दपणा करू नका, खूप स्ट्रेस घेऊ नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला विचार करून करून तुम्ही एवढे थकलेले आहेत की तुम्हाला ॲक्च्युली मेडिटेशन किंवा एखाद्या चांगल्या काउन्सिलरची गरज आहे आणि आरामाची गरज आहे. कधी कधी असं होतं ना की खूप आपण काम केलेलं असतं आणि काम करून करून त्या कामाचा थकवा असेल, त्या विचारांचा थकवा असेल, त्या आजाराचा थकवा असेल, अशा ज्या स्ट्रेसमधून तुम्हाला जर खरोखर बाहेर पडायचं असेल तर स्टार्ट योगा, मेडिटेशन और सम काउन्सिलिंग. हे फार अत्यंत गरज आहे मिथुन राशीसाठी. दुसरं जे कार्ड आलेलं आहे मिथुन राशीसाठी ते 3 ऑफ सॉर्ड्स आले. बघा 3 ऑफ सॉर्ड्स हे कार्ड तुम्हाला पाहिल्यानंतरच कळेल की एक हार्ट अँड त्याच्यामध्ये 3 सॉर्ड्स असे खुपलेले आहे. आता हा 3 नंबर जो आहे तो ट्रिनिटीचा आहे. माइंड, बॉडी आणि सोल, तुम्ही तिन्ही गोष्टी म्हणजे आपल्यामध्ये एक आपलं इमोशनल स्टेट असतं, एक मेंटल स्टेट असतं आणि आपला एक सोल असतो. ह्या तिघांना जर तुम्ही एकत्र करून बॅलन्स केलात तर कुठलीही गोष्ट जी तुमच्यावरती जे काही तुम्ही हार्टब्रेक झालं असेल, काही फसवणूक झाली असेल तर तुम्ही त्याला ओव्हरकम करू शकता. आणि फसवणुकीपासून पण तुम्हाला दूर राहायचं आहे. फसवणूक झाली असेल तर तुम्हाला त्याला ओव्हरकम करायचं आहे किंवा फसवणुकीपासून दूर पण राहा. जर हे दूर राहणं तेव्हाच होईल की तुम्ही सगळ्या गोष्टींना बॅलन्स कराल. तिसरं जे मिथुन राशीचे कार्ड आहे ते किंग ऑफ पेंटाकल्स. तर किंग ऑफ पेंटाकल्स काय सांगतं की बघा हे पीपल कार्ड आहे. पीपल कार्ड काय सांगतंय, तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये एक मॅच्युरिटी असेल, जर तुमच्या स्वतःमध्ये एक आपण म्हणतो की ज्याला स्टेबिलिटी म्हणतो, ती फायनान्शियली तुमच्याच हातात आहे. तुम्ही जे पण काही कराल तर तुमचं कुटुंबही तुम्हाला सपोर्ट करेल. तुम्ही खूप कष्टाने काही गोष्टी जमा केलेल्या आहेत, सेव्ह केलेल्या आहेत, पैसा सेव्ह केलेला आहे, नाती सेव्ह केलेली आहेत, ती तुमच्यापासून दूर जाणार नाही आहे, ही तुमच्याच पाशी राहणार आहे. आणि तुम्हाला असं कुठेतरी असा प्रश्न असेल की मला सगळेजण रिस्पेक्ट करतायत का? हो, तुम्हाला सगळेच रिस्पेक्ट करतायत. तुमच्या मनामध्ये जर हा डाऊट असेल, सेल्फ डाऊट, त्याच्यावरून तुम्हाला बाहेर पडलं पाहिजे. आता आपण बघूया कर्क राशी. कर्क राशीमध्ये सप्टेंबरमध्ये तुमच्या आयुष्यात काय घटना घडणार आहे, तुम्हाला कसलं प्रिकॉशन्स घ्यायचं आहे, काय करायचं आहे. तर पहिले जे कार्ड आले द सन कार्ड आहे, खूपच छान आहे. दुसरं कार्ड आहे मेजर अर्कानाचं द स्टार कार्ड आलेलं आहे. आणि तिसरं जे कार्ड आहे ते आहे द फूल कार्ड. सगळे मेजर्स कार्ड्स तुम्हाला आलेले आहे. सो इट इज अ व्हेरी गुड की काहीतरी चांगल्या घटना घडणार आहेत. तर कर्क राशीसाठी पहिलं कार्ड आलेलं द सन. बघा ज्या व्यक्ती आहेत, मुलगा असू दे या मुलगी असू दे, त्यांची जर लग्न ठरत नसतील तर त्यांची लग्न ठरतील. दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला फेम आणि नेम हे मिळणार आहे. तुमच्या कामामध्ये तुम्हाला कन्सर्न केलं जाईल, तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं. आणि त्याचबरोबर तुम्हाला काहीतरी एक अचीवमेंट फ्युचरमध्ये येण्याची शक्यता आहे. कोणाच्या घरी तरी चांगली गुड न्यूज मिळू शकते, जसं एखादं बाळ जन्माला येणार असेल, प्रमोशन मिळणार असेल, हायर स्टडीसाठी असेल. तर खूप असं चांगलं असं कार्ड आहे आणि खूप चांगली एनर्जी सुरुवातीची ह्या महिन्याची तुमची राहणार आहे. क्रिएटिव्हिटी पण तुमच्यामध्ये खूप चांगली असणार आहे. दुसरं जे कार्ड आहे द स्टार्स कार्ड आहे. बघा स्टार्स कार्ड काय दाखवतं की एक स्त्री आहे, व्हर्जिन लेडी आहे आणि ती पाणी पॉन्डमधून काढून एक जमिनीला पुढच्या म्हणजे पोर करत आहे. याचा अर्थ आहे की तिच्यामध्ये कुठेतरी होप आहे, ती नर्चरिंग करते. म्हणजे काय तर आपल्याकडे ज्या काही आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, मग त्या जॉबच्या असेल, घरच्या असेल, एनी हाऊ रिस्पॉन्सिबिलिटी असेल, तर त्यांना तुम्हाला नर्चर करायचं आहे, त्याला वाढवायचं आहे. जर तुम्ही आज 5 पैशाचं काहीतरी गोष्ट केली तर तुम्हाला त्या 5 पैशामधून 5 लाख रुपये उत्पन्न करायचं आहे, तर तुम्हाला त्याची सुरुवात करावी लागेल. म्हणजेच नुसतं स्वप्न बघून चालणार नाही आहे, तर तुम्हाला ते होप्स वाढण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तर अतिशय चांगलं कार्ड आहे. मिडल ऑफ मंथमध्ये तुम्ही फार होपफुल राहाल आणि ऑप्टिमिस्टिक पण राहाल. तिसरं अतिशय कार्ड जे आलेलं कर्क राशीचं आहे ते द फूल कार्ड आहे. तुम्ही काहीतरी असा विचार करताय की तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे, न्यू बिगिनिंग करायची आहे,
तर तुम्ही करू शकता. पण कुठलीही गोष्ट करताना आधी पूर्वतयारी करा, त्याचं नॉलेज असलं पाहिजे. या काही गोष्टी तुमच्याकडे नसेल तर पूर्व नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एखादी गोष्टीची सुरुवात करू शकतात. कुठल्याही गोष्टीची रिस्क घेऊ नका, हे आहे. पण जे प्रेम करणारे लोक आहेत, जे प्रेमात असतील कोणी, तर ते मला असं वाटतं की ते थोडं सिरियस नसणार आहे. तर तुम्ही जरा बघा की खरोखर जो आपल्या आयुष्यामध्ये जो आपला लव पार्टनर आहे तो किती जेन्युइन आहे किंवा नाही आहे. असेच डोळे बंद करून तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. पण तुम्हाला एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करायची आहे विथ द नॉलेज, तर तुम्ही पुढे जाऊ शकता, तुम्ही ट्रॅव्हल पण करू शकता. तर त्यासाठी अतिशय उत्तम असा एंड ऑफ सप्टेंबर तुमचा कर्क राशीसाठी असणार आहे. आता आपण पाहूया सिंह राशी. सिंह राशीसाठी काय हा सप्टेंबर महिना म्हणतोय. पहिलं कार्ड जे आलंय द 6 ऑफ सॉर्ड्स आलंय. दुसरं कार्ड जे आलेले आहे ते पेज ऑफ कप्स आणि तिसरं कार्ड आहे द सन कार्ड आहे. तर सिंह राशीसाठी जे कार्ड आलंय ते सॉर्ड्स कार्ड आलंय. तर द सॉर्ड्स 6 ऑफ सॉर्ड्स काय म्हणतंय तर बघा, तुम्ही ज्या स्ट्रगलमध्ये आहे तो स्ट्रगल अजूनही तुमच्याबरोबर आहे. तुम्हाला असं वाटतं की ह्या स्ट्रगलमध्ये ओव्हरकम करून मी कधी सेटल होतोय, तर ते व्हायला तुम्हाला थोडासा वेळ लागेल. कारण तुमच्यावरती खूप अनेक जणांच्या जबाबदाऱ्या पण आहेत. तुम्हाला कुठेतरी असंही वाटतंय की प्रवास करायचा आहे किंवा मला चेंज ऑफ जॉब करायचा आहे किंवा मला घर चेंज करायचं आहे. ज्या घरात राहत आहे, ज्या जॉबमध्ये तुम्ही आहे तिथे कुठे ना कुठेतरी तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत. ज्या रिलेशनशिपमध्ये आहे तिथेही तुम्हाला खूप जबाबदाऱ्या आहेत. ते रिलेशनशिप पण तुम्हाला थोडंसं डोईजोड वाटतंय. तर त्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवला पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही ह्याच्यावरती ओव्हरकम करू शकता. तर ह्याच्यामध्ये मी एकच सांगेल की स्ट्रेस न घेता पेशन्स ठेवलं तर तुम्ही या गोष्टीवरती ओव्हरकम करू शकता. दुसरं जे कार्ड आहे ते आहे पेज ऑफ कप्स. कुठल्याही गोष्टीची घाई करायची नाही आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती नर्वस नाही व्हायचं आहे. ह्या वेळेला थोडंसं तुम्हाला एक नेगेटिव्ह एनर्जीला फेस करावं लागतील. कुठे बाहेर जाताना संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही बाहेर कुठे जाता किंवा अमावस्या पौर्णिमेच्या वेळेला तुम्ही बाहेर जाताय, तर आता तर आपली एक तर पौर्णिमा गेली, आता आपल्याकडे अमावस्या येईल आणि पितृपंधरवटा पण आहे. तर ह्या पितृपंधरवट्यामध्ये तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की इमोशन्समध्ये म्हणजे जे लोक प्रेमसंबंधामध्ये असतील त्यांनी मात्र ह्या वेळेला काळजी घ्यायची आहे. कुठलेही घाईने निर्णय घ्यायचे नाही आहेत. तिसरं जे कार्ड आहे ते अतिशय सुंदर कार्ड आलेलं आहे. हे कार्ड सिंह राशीसाठी, कारण द सन कार्ड आहे, त्याचा स्वामीच सूर्य आहे. तर जी तुमची काही तब्येत असेल, काय हेल्थ इश्यूज असतील किंवा तुम्ही एखादा प्रोजेक्ट समजा कामाच्या निमित्त विचार करताय, ते प्रोजेक्ट तुम्ही हातात घ्या आणि ते फुलफिल होईल. तर अतिशय सुंदर असं सिंह राशीसाठी हा सप्टेंबर महिना असणार आहे. आता आपण पाहूया कन्या राशीसाठी सप्टेंबर महिना कसा असणार आहे. सो पहिलं कार्ड जे आले द पेज ऑफ वॉन्ड्स, दुसरं कार्ड आले द मून मेजर आर्कानामधलं आणि तिसरं कार्ड जे आलेलं आहे द 3 ऑफ पेंटाकल्स. बघा, पहिलं जे कन्या राशीला कार्ड आलेलं आहे ते आहे द पेज ऑफ वॉन्ड्स. पेज ऑफ वॉन्ड जे आहे ते पण कसं आहे बघा, रिव्हर्समध्ये आलेलं आहे. सो ह्या वेळेला कन्या राशीची जी सप्टेंबर महिन्याची एनर्जी आहे ना ती कुठेतरी लो आहे. ओके, फायर जे आपल्याला लागतं प्रत्येक कामाला, जीवन एक प्रवास आहे, त्या प्रवासासाठी जी अग्नी लागते, जो फायर आहे तो कमी आहे. दुसरं खूप काही काही प्लॅनिंग्स करतायत तुम्ही, फ्युचर प्लॅनिंग्स करतायत, पण ते फ्युचर प्लॅनिंग्स करण्यासाठी ते मुळातच प्रॅक्टिकली होत नाही. कारण का कुठेतरी तुमच्यामध्ये एक एनर्जी कमी आहे किंवा तुम्हाला जो खरोखर ज्या पाथवरती जायचं आहे तो पाथ न घेता तुम्ही कुठेतरी भरकटताय. तर असं करू नका. तुम्हाला हे कळलं पाहिजे की ॲक्च्युली माझ्यामध्ये जर जेवढी ताकद आहे, जेवढी एनर्जी आहे, तेवढंच मी काम करेल, त्याच्यापेक्षा जास्त विचार करू नका.
कुठेतरी जाण्याचा, प्रवास करण्याचा जर विचार करत असाल तर त्या प्रवासामध्ये तुम्हाला काही अडथळे येऊ शकतात. दुसरं जे कार्ड आलेलं आहे द मून, बघा मेजर आर्कानाचं कार्ड आलेलं आहे. यावेळेला तुम्ही जर इंट्युटिव्ह पॉवरला परफेक्टली वापरलं तर तुमचं अंतर्ज्ञान तुम्हालाच गाईड करेल. तर ह्या गोष्टी एक आहेत. तुम्हाला कुठल्या गोष्टींची साधना करायची असेल, स्पिरिच्युअल पाथवरती जायचं असेल तर हा जो महिना आहे तो खूप चांगला आहे. पण एक आहे की छोट्या छोट्या गोष्टीवरती तुमचे मूड स्विंग्स होतील आणि रियालिटीपेक्षा जास्त करून तुम्ही ड्रीमी वर्ल्डमध्ये राहाल. बघा, रियालिटी इज रियालिटी. स्वप्नाळू जगात राहून तुमचं काही होणार नाही आहे. तर तुम्हाला खरेपणा काय, सच्चेपणा काय हे बघायला पाहिजे आणि लोकांच्या बोलण्यामध्ये येऊ नका. तर ह्याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला. तिसरं जे कार्ड आहे ते अतिशय उत्तम कार्ड आलेलं आहे कन्या राशीसाठी. तर 3 ऑफ पेंटाकल्स आहे. तुम्ही जे पण पास्टमध्ये जे काही तुम्ही काम केलेलं आहे त्या कामासाठी तुम्हाला ॲप्रिशिएशन मिळेल, तुम्हाला प्रमोशन मिळेल. जे कोणी आर्किटेक्ट असतील किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असतील, क्रिएटिव्ह वर्कमध्ये असतील, त्यांना नवीन प्रोजेक्ट्स मिळू शकतात. कारण पूर्वीचं काम तुमचं खूप चांगलं होतं, तर कोणीतरी त्याला कन्सर्न करेल, ॲप्रिशिएट करेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला नवनवीन प्रोजेक्ट पण मिळू शकतात. ह्या वेळेला जसं म्हणतो ना, वर्क इज वर्शिप, असं काहीतरी हा महिना तुमच्यासाठी असणार आहे. आता आपण पाहूया सप्टेंबर महिन्यामध्ये तुला राशीसाठी कोणते कार्ड्स आले टॅरो आणि काय म्हणतायत. तुला राशीसाठी पहिलं कार्ड जे आलं आहे मेजर आर्कानाचं द स्ट्रेंथ कार्ड आलेलं आहे आणि दुसरं कार्ड आलेलं आहे नाईट ऑफ वॉन्ड्स, पीपल कार्ड आलं आहे आणि तिसरं कार्ड आलं आहे द मून. बघा, तुला राशीसाठी अतिशय उत्तम असं कार्ड आलेलं आहे. तुम्ही जे पण ह्या वेळेला जे काही तुमचं काम कराल ते तुमच्याकडे चांगला एक कॉन्फिडन्स असेल. कुठलेही जे चॅलेंजेस तुमच्या आयुष्यामध्ये असतील त्या चॅलेंजेसला ओव्हरकम करण्याची तुमच्याकडे ती ताकद आहे, क्षमता आहे. म्हणजे असं म्हणतो ना आपण की एखाद्या डिफिकल्ट सिच्युएशनला किंवा डिफिकल्ट व्यक्तीलाही तुम्ही छान हँडल करू शकता. तर हे तुमचं ह्या महिन्यातलं अतिशय उत्तम अशी सुरुवात असणार आहे. दुसरं जे कार्ड आहे तर ते असं आहे की तुमच्यावरती कोणीतरी एखादी व्यक्ती जी आहे ती वाईट पद्धतीने इन्फ्लुएन्स करेल, तुमचं नाव खराब करण्याची शक्यता आहे. तर त्यापासून जरा सावध राहा. हे गोष्ट इन्फ्लुएन्स न होता, त्या व्यक्तीशी इन्फ्लुएन्स न होता तुम्हाला सावध राहायचं आहे. तिसरं जे कार्ड आहे द मून कार्ड आलेलं आहे. इथे मला तुला राशीच्या लोकांना असं सांगायचं आहे की हे तुला राशी जे आहे ती शुक्राची राशी आहे आणि शुक्राला जर मून हे कार्ड कुठेतरी कॉम्बिनेशनमध्ये येतं तर ह्याच्यामध्ये असं दाखवलं जातं की जर तुम्ही क्रिएटिव्ह फील्डमध्ये असाल तर तुमच्यासाठी खूप चांगलं असेल. तुम्ही टीचिंग किंवा काउन्सिलिंग फील्डमध्ये असाल तर चांगलं असणार आहे. परंतु जर कुठेतरी तुमचं मन कोणीतरी तुम्हाला हर्ट केलं असेल तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही जास्त करून त्याला पॅम्पर न करता त्या विषयाला किंवा त्या इव्हेंट्सला त्याच्यातून जास्तीत जास्त लवकरात लवकर ओव्हरकम करा, नाही तर तुम्ही त्याच डिप्रेशनमध्ये आणि त्याच स्ट्रेसमध्ये राहाल. आता आपण पाहूया सप्टेंबर महिना वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहे. सो वृश्चिक राशीसाठी सप्टेंबर महिना जो आहे तो आपण पाहूया. द सॉर्ड्स कार्ड आले, 4 ऑफ सॉर्ड्स. दुसरं द सन कार्ड आलेलं आहे मेजर आर्काना आणि तिसरं जे कार्ड आले 9 ऑफ सॉर्ड्स आलेलं आहे. बघा, आता 4 ऑफ सॉर्ड्स जे आहे ते जे कार्ड आहे ते अतिशय तुम्हाला विचार आहेत. ते एवढे विचार करून तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुटणार नाही आहेत. तुमच्यामध्ये आपण अतिविचाराने काय करतो, अजून जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट करतो. तर वृश्चिक राशी जी आहे ती अशीही इमोशनल राशी आहे, थोडीशी ॲग्रेसिव्ह पण आहे, पण त्याचं ॲग्रेशन जे आहे ते आतल्या आत राहतं. तर इथे मी तुम्हाला हे सांगेल की ज्या पण गोष्टी तुम्हाला आयुष्यात करायच्या आहेत त्याच्यामध्ये तुमची स्वतःची स्टेबिलिटी पाहिजे. तुम्हाला सेल्फ विश्वास जो असतो, जे कॉन्फिडन्स असतो तो असला पाहिजे. तुम्हाला चारही एलिमेंट्सला
वापरायचं आहे. म्हणजे तुमच्यामध्ये जे अग्नितत्व आहे, तुमच्यामध्ये जलतत्व आहे, वायुतत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, ह्या सगळ्या तत्वांना एकत्र करून तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्सवरती ओव्हरकम करायचं आहे. असं छोट्या मोठ्या गोष्टींनी हे प्रॉब्लेम्स ओव्हरकम होणार नाही आहेत. त्याचबरोबर मला असं वाटतं की खूप जर तुम्ही काही काम केलेलं आहे, एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये होतात आणि त्याचा जर तुम्हाला शीण असेल किंवा थकवा असेल, तर तुम्ही थोडे रिट्रीट व्हा, कुठेतरी ब्रेक घ्या आणि फिरून सुद्धा येऊ शकता आणि पुन्हा नव्याने जोमाने तुम्ही कामाला लागू शकता. दुसरं जे कार्ड आहे ते अतिशय उत्तम आहे. जे क्रिएटिव्ह फील्डमध्ये असतील लोक किंवा जे गव्हर्नमेंटमध्ये जॉब करणारे असेल त्यांच्यासाठी अतिशय चांगलं आहे. त्यांना मान सन्मान मिळेल, प्रमोशन मिळेल आणि क्रिएटिव्ह फील्डमध्ये जे लोक असतील तर त्यांच्यासाठी नवीन प्रोजेक्ट्स मिळू शकतात किंवा ते काहीतरी एखादं जसं गाणं लिहिणारे असतील तर ते गाणं लिहू शकतील. जे गाणारे असेल त्यांना गाण्यासाठी एखादं चांगलं ब्रेक मिळू शकतो. त्याचबरोबर जे काही पर्सनल फॅमिली पीपल असतील त्यांच्यामध्ये पण एक चांगला ज्याला एकोबा म्हणतो, ज्या फॅमिलीमध्ये एक आनंद, ह्या गोष्टी असतील. आणि मला जास्ती करून असं वाटतं की तुम्हाला आजपर्यंत कोणी ॲप्रिशिएट केलं नसेल तर दिस इज अ टाइम टू ॲप्रिशिएट यू. तिसरं जे कार्ड आहे ते आहे 9 ऑफ स्वॉर्ड्स. बघा 9 ऑफ स्वॉर्ड्स हे कार्ड दाखवतं ते मार्स ह्या प्लॅनेटला रूल करतं. आता जे रूल करणारं प्लॅनेट आहे तो मार्स आहे. पुन्हा इथे स्वॉर्ड्स आहे, म्हणजे इथे खूप नुसते विचार चालले. वर्षाचे 12 महिने स्ट्रेसमध्ये आहे. तर कुठल्या तरी एखाद्या विचारांमध्ये आहे, ते विचार फार तुम्हाला त्रास देत आहेत. डिप्रेशन आहे, स्ट्रेस आहे, ज्याला आपण म्हणतो ना की नाईटमेअर आहे, झोपच नाही, इन्सोमेनिया आहे. तर अशा वेळेला तुम्हाला ॲक्च्युली एखाद्या चांगल्या काउन्सिलर, डॉक्टरची गरज आहे. तुमचे हे जे काही स्ट्रेस, विचार, डिप्रेशन आहे हे तुम्ही असे बाळगू नका स्वतःकडे. त्याला पॅम्पर करू नका. त्याला ओव्हरकम करण्यासाठी काहीतरी मेडिसिन घ्या, कुठेतरी त्याला म्हणजे काय ज्याला म्हणतो ना की एखादा मित्र किंवा मैत्रिणींवरती असेल कोणी तर त्यांच्यासमोर आपलं मन खुलं करा. पण तुम्ही त्या गोष्टींना पकडून ठेवू नका. दिस इज नॉट अ गुड फॉर युअर मेंटल हेल्थ. सप्टेंबर महिन्यामध्ये धनु राशीसाठी काय कार्ड सांगताय? तर धनु राशीसाठी जे पहिलं कार्ड आलेलं आहे ते 9 ऑफ वॉन्ड्स आलेलं आहे. दुसरं कार्ड जे आलेले आहे ते 9 ऑफ पेंटाकल आलं आहे. ओके. आणि तिसरं कार्ड जे आलेलं आहे ते नाईट ऑफ सॉर्ड्स. नाईन ऑफ वॉन्ड जे कार्ड आलेलं आहे तुम्हाला धनु राशीसाठी, तर हा जो सप्टेंबर महिना जो आहे ते तुमच्यावरती खूप आधी जबाबदाऱ्या होत्या, खूप रिस्पॉन्सिबिलिटी होत्या, कसलं ना कसलं तुम्ही बर्डन घेऊन जात होतात. त्या बर्डन आता कमी होण्याची शक्यता आहे आणि भरपूर तुम्ही रिलॅक्स व्हाल. आता तुमच्यामध्ये ते बर्डन कमी झाल्यामुळे एक चांगली एनर्जी पण फ्लो होते. सो दिस इज अ व्हेरी गुड स्टार्टिंग फॉर दिस मंथ. खूप चांगला मंथची ही सुरुवात आहे तुमच्या. दुसरं जे कार्ड आहे ते आहे 9 ऑफ पेंटाकल्स. बघा तुम्ही पूर्वी जे काही श्रम केलं होतं, ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या आता कमी झाल्यामुळे आता मात्र तुमच्याकडे जे काही तुम्ही सेव्हिंग केलेलं आहे, तुम्ही खूप कष्ट करून ज्यांनी पैसा एकत्र केला आहे, काही ना काही सेव्हिंग केले आहेत, खूप चांगलं फ्युचर प्लॅन करायचं आहे त्यांना, त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असं हे कार्ड आहे. तर तुमच्यासाठी धनु राशीसाठी जो पण काही तुम्ही सेव्हिंग केलं त्या सेव्हिंगचा आता तुम्ही त्या गोष्टींना एन्जॉय करणार आहेत. तर तुम्ही एखादा फार्म घेतलं असेल तर त्या फार्मवरती जाल, तुम्ही तिथे एन्जॉय कराल, तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळेल. त्याचबरोबर मला असं वाटतं की तुम्ही फॅमिलीमध्ये आणि सोसायटीमध्ये, म्हणजे जे आपलं कुटुंब असतं, कुटुंबामध्ये तर तुम्हाला मान सन्मान आहे, रिस्पेक्ट आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला सोसायटीमध्ये पण आता कन्सर्न केलं जात आहे. सोसायटीमध्ये पण तुम्हाला मान सन्मान मिळतो आहे. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही ज्या पण काही इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहे त्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला ज्या, मला असं वाटतं की ज्या बायका ज्या आहेत, स्त्रिया आहेत, त्या जर हे बघत असतील तर त्यांनी असा विचार केलेला आहे की मी थोडे थोडे करून तुझे पैसे साचवलेले आहेत, त्याच्यासाठी मी एखादा चांगला दागिना पण विकत घेते. तर असं हे धनु राशीसाठी कार्ड आलेलं आहे. तिसरं जे कार्ड आहे
ते आहे नाईट ऑफ सॉर्ट्स. बघा नाईट ऑफ सॉर्ट्स हे आहे की मंथ एंड ऑफ दिस मंथ तुम्हाला थोडंसं स्ट्रेस येईल. तुम्ही नको त्या गोष्टींकडे जास्त विचार कराल आणि पळत राहाल. आणि हा पळणं म्हणजे कुठलं तर धावणं नाही, हे मेंटल आहे. माइंडने सतत काय ना काही विचार 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 विचार, हे कसं अचीव करू, ते कसं अचीव करू. तर असं एवढं केल्याने तुम्हाला ॲक्च्युली मेंटल आणि फिजिकल त्रास होऊ शकतो. तर जे पण तुम्हाला काही अचीव करायचं आहे त्याची घाई करायची गरज नाही आहे. थोडंसं शांतपणे त्या गोष्टीकडे तुम्ही पाहायला पाहिजे. मकर राशीसाठी सप्टेंबर महिना कसा आहे तर मकर राशीसाठी जी सुरुवात होणार आहे ती 9 ऑफ कप्स आहे. अतिशय उत्तम कार्ड आहे. सगळ्या विश तुमच्या पूर्ण होतील. दुसरं जे कार्ड आहे ते 5 ऑफ सॉर्ड्स आहे. आणि तिसरं जे कार्ड आहे ते 7 द चॅरियट कार्ड आलेले मेजर आर्कानाचं आहे. बघा पहिलं जे कार्ड आलेलं आहे तुम्हाला ते 9 ऑफ कप्स आलेलं आहे. तर मकर राशीची जे पण ह्या महिन्यात तुमच्या ज्या पण काही विश असतील, तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे, कुठे हॉटेलिंग करायचं आहे, पिकनिकला जायचं आहे, काही जे पण तुम्हाला जे आयुष्यात तुमचे काय काय करायचे जे प्लॅनिंग्स आहेत ते ह्या महिन्यात तुमचे फुलफिल होतील. उत्तम, तुमची तब्येत उत्तम, तुमच्याकडे पैसा पण तुमच्याकडे चांगला आहे आणि आनंदी राहणार आहे तुम्ही. सो सुरुवात महिन्याची अतिशय चांगली आहे. दुसरं जे कार्ड आहे की कोणी व्यक्ती तुम्हाला विक्टमाइज करत होत्या, तुम्हाला दाबून ठेवत होत्या, तुम्हाला कंट्रोल करत होत्या, पण त्याच्यातून तुम्ही आता ओव्हरकम करणार आहे. तुम्हाला आता कोणीच सेल्फ विक्टमाइज करणार नाही, कारण तुम्ही अवेअर झालात की तुमच्याबरोबर जो समोरचा व्यक्ती आहे तो कसा वागतोय. सो इट इज अ व्हेरी गुड फॉर दिस कार्ड ऑल्सो. थर्ड जे कार्ड आहे ते आहे द चॅरियट मेजर आर्काना. कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की एक्सप्लोर करावं असं वाटते तुमचं नॉलेज. तुम्हाला असं वाटतं की मी कुठेतरी फॉरेन ट्रिप्स करू, हायर एज्युकेशनसाठी जाऊ, किंवा तुम्हाला असं कदाचित हे पण वाटेल की धार्मिक काहीतरी मी प्रवास करू, कुठेतरी धार्मिक क्षेत्रामध्ये तीर्थक्षेत्र आहे तिकडे जाऊ. तर तिथेही तुम्ही जाल आणि तिथे जाऊन तुम्ही काही ना काही चांगल्या गोष्टी अचीव करू शकता. तर तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर अतिशय उत्तम असा हा महिना आहे. आता आपण बघूया सप्टेंबर महिन्यात कुंभ राशीसाठी कसा असणार आहे. कुंभ राशीसाठी पहिलं जे कार्ड आलंय 9 ऑफ सॉर्ड्स. कुठेतरी एक राग आहे. दुसरं कार्ड आहे किंग ऑफ पेंटाकल्स आणि तिसरं कार्ड जे आहे द 4 ऑफ सॉर्ड्स. बघा कुंभ राशीसाठी पहिलं जे कार्ड आलंय ते 9 ऑफ सॉर्ड्स आलंय. तुम्ही विचार करताय की जे काही माझ्याबरोबर झालं त्याच्यामधून, त्या डिप्रेशनमधून, त्या लोनलीनेसमधून, त्या नाईटमेअरमधून तुम्ही आता कुठेतरी ओव्हरकम करण्याची सुरुवात केली आहे. अतिशय चांगलं आहे. तुम्ही कोणाची तरी हेल्प घेतली असेल किंवा कोणाचा तरी सपोर्ट घेतला असेल आणि त्या सपोर्ट म्हणजे तो मित्रमैत्रिणींचा असू शकतो, मेडिसिन तुम्ही काहीतरी चालू केल्या असेल, किंवा तुम्ही रिलॅक्सेशन किंवा काही योगा किंवा अल्टरनेटिव्ह थेरपी चालू केली असेल, तर त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या मेंटल स्ट्रेसमधून ओव्हरकम करतायत. अतिशय सुंदर अशी सुरुवात आहे. दुसरं जे कार्ड आहे की तुमच्यावरती ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने फुलफिल करतायत आणि त्या फुलफिल करण्यामुळे तुम्हाला त्या घरामध्ये मान सन्मान आणि चांगल्या गोष्टी तुम्ही म्हणजे हे पण करू शकता की एखादं प्लॅनिंग करू शकता फॅमिलीला घेऊन की कुठेतरी फिरायला जाऊया किंवा एखादी चांगली गोष्ट आपण खरेदी करूया ज्याचा वापर आपल्या संपूर्ण फॅमिलीला होऊ शकतो. तर अतिशय उत्तम असं कुंभ राशीसाठी हे कार्ड आलंय. दुसरं आहे की फायनान्शियली पण आता तुमची जी प्रगती, आर्थिक प्रगती पण चांगली होण्याची शक्यता पण दिसते. तिसरं जे कार्ड आहे ते असं आहे की अति काम करून जो थकवा आलेला आहे त्या थकव्याला जरा कुठेतरी रिलॅक्स करण्याची गरज आहे. मी इथे असंही म्हणेल की सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित तुम्ही करतायत, पण कधी कधी तुम्ही नको ती गोष्टीचा जिद्द खूप करतायत. तर जिद्द हट्ट करू नका. त्या जिद्दीपणामुळे, त्या हट्टीपणामुळे तुम्ही तुमचं स्वतःचं नुकसान कराल आणि त्याच्यामुळे तुम्हाला मेंटल स्ट्रेस येऊ शकतं. आता आपण पाहतोय मीन राशी. मीन राशीसाठी सप्टेंबर महिना कसा असणार आहे. तर सप्टेंबर महिन्याची सुरुवात जी आहे 2 ऑफ वॉन्ड्स आलेला आहे कार्ड.
दुसरं जे कार्ड आलेलं आहे आपण बघूया, ते आहे नाईट ऑफ कप्स. आणि तिसरं जे कार्ड आलेलं आहे ते नाईट ऑफ सॉर्ड्स आलेलं आहे. बघा 2 नंबरचं कार्ड आलेलं आहे, 2 ऑफ वॉन्ड्स. ॲक्च्युली बघा हे 2 ऑफ वॉन्ड्स आलेलं आहे. तर तुम्हाला कुठलीही गोष्ट जर आयुष्यामध्ये अचीव करायची असेल तर त्याच्यासाठी एकतर आपल्याला ती एनर्जी लागते, ती एनर्जी बॅलन्स करायला पाहिजे. आणि कुठलीही गोष्ट जेव्हा अचीव करतो तेव्हा त्या गोष्टीसाठी एक युनिटी पण लागते. ते आपण करू शकतो का, त्याच्यामध्ये आपल्यासाठी ती कॅपॅसिटी आहे का. ओव्हर एक्सपेक्टेशन ठेवून कुठलीच गोष्ट होत नसते. मला इथे तुम्हाला सांगायचं आहे की जे पण तुम्हाला अचीव करायचं आहे तर स्वतःच्या मधली क्षमता पण बघा. जर तुमच्याकडे त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर वेने असतील तर तुम्ही ती गोष्ट करूच शकता. पण ह्या महिन्यामध्ये सुरुवातीला काही गोष्टी मध्ये तुम्ही डिसअपॉइंटेड होणार आहेत. कारण डिसअपॉइंटेड ह्याच्यासाठी होणार आहे कारण ते तुमच्या क्षमतेच्या पलीकडे आणि तो तुम्ही विचार करताय. दुसरं जे कार्ड आहे नाईट ऑफ कप्स, अतिशय सुंदर आहे. ह्याच्यामध्ये जे यंग जे मुलं मुली आहे जसे 18, 20, 22, 25 तर प्रेमात पडण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रॉमिस करू शकता की बाबा मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे या आय लव्ह यू ऑर समथिंग, ज्याला आपण म्हणतो ना कमिटमेंट ऑफ द रिलेशनशिप, तर असं आहे. पण त्याचबरोबर हे कार्ड असं सांगते की ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही जी कमिटमेंट करणार आहात, प्रेमाची जी काही कबुली देणार आहात, त्या कबुलीमध्ये खरोखर तुम्ही 100% त्या व्यक्तीला जस्टिस देणार आहे का. कारण तोही प्रश्न इथे येते, कारण इथे थोडा इमोशनल चंचलपणा पण आहे. तर हे सगळं विचार करून नंतरच एखाद्या व्यक्तीला तुम्ही प्रॉमिस करा. प्रेम आहे हे ठीक आहे, पण प्रेमामध्ये तुमचं प्रॉमिसेबल असणं ते पण फार महत्त्वाचं आहे. तर त्याची कमतरता होऊ नये म्हणून ह्या अवेअरनेस म्हणून तुम्हाला हे सांगत आहे. तिसरं जे कार्ड आहे नाईट ऑफ सॉर्ड्स आहे. नाईट ऑफ सॉर्ड्स दाखवत आहे की तुम्ही खूप ॲम्बिशियस होणार आहात. तुम्हाला असं वाटतं की एकाच वेळेला मला 10 गोष्टी अचीव करायच्या आहेत. तर एकाच वेळेला 10 गोष्टी तुम्ही अचीव करू शकत नाही, कारण त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येऊ शकतो आणि कुठे ना कुठे तुमची एक गफलत होऊ शकते. तर तसं करू नका. जेही करायचं आहे ते स्लोली स्टडीली करा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मजा पण येईल आणि त्या गोष्टी सक्सेसफुल पण होईल. थोडंसं मेंटल स्ट्रेस वाढण्याची शक्यता आहे.